नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. हे पहिलं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरची सिरीजची सुरुवात किंवा लेक्चर्सच्या माध्यमातून मी तुमच्या समोर काही भूमिका मांडणार आहे. त्याची सुरुवात आजच्या पॉलिटीच्या लेक्चर पासून आपण करत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम भारतीय राज्यव्यवस्था तुमच्या माझ्या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. येते लक्षात. सर्व स्पर्धा परीक्षांना सरळ सेवेपासून तर MPSC UPSC पर्यंत भारतीय राज्यव्यवस्था याबद्दल आपण अभ्यासक्रमामध्ये त्याचं वर्णन बघत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत, अभ्यासत आलेलो आहोत. तर सर्वप्रथम ज्या वेळेला कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षेचा विशेष करून अभ्यास करत असताना, आपण जर भारतीय राज्यव्यवस्थेकरता प्रमुख पुस्तकं कोणती आहेत, तर त्याबद्दल आपल्याला तीन संदर्भ ग्रंथ कळतात. एक स्टेट बोर्ड, दुसरं NCERT आणि तिसरं लक्ष्मीकांत. आता प्रत्येक हे जे तीन दर्जाची, तीन लेव्हलची मी पुस्तकं तुम्हाला सांगितली, ही प्रत्येक जण सांगतं. कदाचित प्रत्येक प्रामाणिक अभ्यास करणारा ते वाचतही असेल किंवा वाचतो. परंतु सर्वांची ही वाचण्याची क्षमता किंवा सर्वांचं वाचनाचा हे संदर्भ सारखे असल्यानंतर देखील विद्यार्थी का या विषयाचे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी असमर्थ ठरतो, त्याची उत्तरं का चुकतात, हा सगळ्यात महत्वाने विचार करायला लावणारा भाग आहे. बरोबर आहे. साधी गोष्ट आहे ना मित्रांनो. कारण पुस्तकं जर सारखी आहे तुमची माझी, तुम्ही पण तीच वाचतायत, मी पण तीच वाचतोय, मात्र तुम्हाला शिकवलं पण त्याच पुस्तकांमधून जातंय. येतं लक्षात. पण तरी देखील आपली उत्तरं विद्यार्थी म्हणून का चुकतायत याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्याचं विश्लेषण मी थोडक्यात करतो. पहिल्यांदा तर तुमच्या समोर ज्या भूमिका मांडल्या जातात विविध विषयांच्या अंतर्गत, त्यापैकी भारतीय राज्यव्यवस्थेअंतर्गत त्याचा सखोल अभ्यास समोरच्याचा नसेल तर त्याचं अपूर्ण ज्ञान तुम्हाला अडचणीत आणू शकतं. नंबर क्रमांक 2, तुम्ही जर समोरचा काही सांगत असेल आणि तुमचंच बरोबर आहे या इगोमध्ये जर तुम्ही असाल, तर त्यांनी सांगितलेली माहिती आणि तुमच्याकडे असलेली चुकीची माहिती याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल, वाद निर्माण होईल आणि तुम्हाला ती मूळ संकल्पना समजू शकणार नाही. मग सर्वप्रथम तुम्ही जे मार्गदर्शकाचं ऐकतात, त्या मार्गदर्शकाची भूमिका तितपत रास्त आहे का, त्याचं तेवढ्या प्रमाणावर विश्लेषण आहे का, हे सर्वप्रथम जाणून घेणं महत्वाचं ठरतं. म्हणून फक्त मार्गदर्शक उपलब्ध असणं, तो चांगला चांगला बोलतो, चांगलं त्याचे जोक्स असतात, चांगले त्याचे कमेंट्स असतात म्हणून हा मार्गदर्शक चांगला आहे असा त्याचा अर्थ लावणं चुकीचं ठरू शकतं किंवा आपल्या विद्यार्थ्यांना धोक्याचं ठरू शकतं. संकल्पना या संकल्पनाच असतात. भारतीय राज्यव्यवस्थेबद्दल आपण बोलतो आहे. भारतीय राज्यव्यवस्थेला समजून घेण्यासाठी सर्वप्रथम संबंधित विषयाची माहिती घेण्यापूर्वी तुम्हाला भारतीय राज्यघटनेची मूळ संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. किंबहुना भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत असताना तुमची एक प्रत जी आहे भारतीय राज्यघटनेची, ती देखील तुमच्या सोबत असली पाहिजे. किमान विद्यार्थ्याच्या नसेल तर शिकवणाऱ्याच्या तरी किमान ती हातात किंवा त्याच्या हाताळण्यामध्ये ती भारतीय राज्यघटनेची प्रत असली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की राज्यव्यवस्थेचा अभ्यास जो तुम्ही लक्ष्मीकांत मधून करणार, DD बसू मधून करणार, रंजन कोहंबेन मधून करणार, एक्स फलाना रिसोर्स मधून करणार, पुस्तकातून करणार, करा, हरकत नाही. उत्तम पुस्तक आहे. पण ही पुस्तकं कोणाच्या बेसवर लिहिली गेली, आधारावर लिहिली गेली? भारतीय राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये तशा प्रकारचं कोणते शब्द कशासाठी कसं वर्णन केलेलं आहे हे पण विषय शिक्षकाला आणि किंबहुना सिरियसली अभ्यास करणाऱ्या ऍस्पायरंटला, विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही फक्त एका बाजूची जबाबदारी नाही, फक्त शिक्षकच सांगेल. शिक्षकाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी विद्यार्थ्यांची पण जबाबदारी आहे. आणि शिक्षकाला जर शक्य नसेल तर शिक्षकाने तसं डिनोट करणं गरजेचं आहे. बाबांनो, मी लेक्चरच्या 2 तासामध्ये काही तुम्हाला राज्यघटना
इथं प्रेझेंट करू शकत नाही, तर मात्र तुम्ही अभ्यास करत असताना एक नजर प्रत्येक टॉपिकवर मी जो जो शिकवतो आहे तो तुम्ही मूळ राज्यघटनेतून वाचन करणं अपेक्षित आहे. तुम्हाला काही बाजारातून आणायचे नाही, फ्री ऑफ कॉस्ट पीडीएफ तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यातून गो थ्रू करा. येतोय मित्रांनो लक्षात? त्यामुळे आपल्याला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चला, पहिला मुद्दा हा झाला. दुसरा मुद्दा, ज्या वेळेला आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करतोय तर कोणत्या क्रमाने तो करायचा आहे, कसा करायचा आहे, याच्याबद्दलही आपल्याला सगळ्यात महत्वाने जाणून घेणं गरजेचं आहे. मग याच्याकरता जर अपेक्स पुस्तक किंवा चांगलं स्टँडर्ड पुस्तक जर मानलं गेलेलं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय राज्यव्यवस्थेकरता, तर ते एम लक्ष्मीकांत सरांचं लिखित भारतीय राज्यव्यवस्था या टायटलचं पुस्तक महत्वाचं आहे. येतं मित्रांनो लक्षात? मग त्या ज्या नवीन एडिशन आली आता, जवळजवळ आता सरांच्या एम लक्ष्मीकांत सरांच्या भारतीय राज्यव्यवस्था या टायटलच्या पुस्तकाची 6वी आवृत्ती आज बाजारमध्ये उपलब्ध आहे. मग या 6व्या आवृत्तीपर्यंत काय बदल झालेले आहेत, तर प्रामुख्याने ते मला तुम्हाला सांगणं आवश्यक वाटतं की त्याच्या सिक्वन्समध्ये काही प्रमाणामध्ये बदल केलेला आहे. चॅप्टर्सच्या क्रमामध्ये काही प्रमाणात बदल केलेला आहे आणि काही कंपाईल केलेले आहेत, काही एकत्र केलेले आहेत चॅप्टर. हे त्या एम लक्ष्मीकांत सरांसारख्या तज्ज्ञ व्यक्तीला, त्या ऑथरला का वाटतं? कारण की त्यांनी काहीतरी आतापर्यंत ऑब्झर्व केलेलं असेल, त्यांचं काहीतरी स्वतःच्या त्या टॉपिकच्या इंटर रिलेव्हन्स बद्दल मत तयार झालं असेल, कन्क्लुजन तयार झालं असेल, आणि म्हणून त्यांनी ते त्या पद्धतीने त्याची मांडणी केली. आणि इंडेक्स जी असते मित्रांनो कोणत्याही पुस्तकाची, ती इंडेक्स खूप अनुभवातून, खूप रिसर्च करून तयार केलेली असते. लेखकाला वाटलं म्हणून ती इंडेक्स नसते. तर पहिल्या टॉपिकचा दुसऱ्या टॉपिकशी, दुसऱ्या टॉपिकच्या तिसऱ्या टॉपिकशी, तिसऱ्या टॉपिकचा चौथ्या टॉपिकशी, अशा ज्या प्रमाणे त्यामध्ये संरचना असते, ती त्या घटकाचं महत्व लक्षात घेऊन, त्याच्या अंडरस्टँडिंगची पातळी लक्षात घेऊन त्याची इंडेक्स तयार केलेली असते. म्हणून बुक रायटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे इंडेक्स. ती तुम्ही कोणत्याही ऑथरला विचारा, कोणत्याही संकलकाला विचारा. एम लक्ष्मीकांत इज द ऑथर. बाकीचे काही जे लेखक आहेत भारतीय राज्यव्यवस्थेचे, ते संकलक आहेत. इकडनं तिकडनं मटेरियल गोळा करायचं आणि आपली भाषा वापरून, शब्दांचा छल करून त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं, हे संकलक आहेत. इतर ठिकाणून सूर्यमाऱ्या करून ते पुस्तक बनवतात किंवा तयार करतात. एम लक्ष्मीकांत इट सेल्फ ऑथर, त्यांचा स्वतःचा रिसर्च आहे, त्यांचा स्वतःचा प्रगड अभ्यास आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते पुस्तक लिहिलं. म्हणून एम लक्ष्मीकांत इज द बेस्ट बुक एव्हर. ओके. त्यामुळे आपण ज्या वेळेला एम लक्ष्मीकांत सरांच्या इंडेक्स मध्ये जातो, ती इंडेक्स कशी आहे ही आपण आज थोडक्यात या पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला डिस्कस करणं आवश्यक आहे. ही इंडेक्स आहे तुमच्या डोळ्यासमोर. काय आहे ह्या इंडेक्स मध्ये? तर पहिलं टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड. नंतर आहे संविधानाची निर्मिती, द मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. येतं लक्षात? त्याच्यानंतर पुढचे टॉपिक आहेत, ओके, सायलियंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये. प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. येतं लक्षात? म्हणजे इथून राज्यघटनेला पॉइंट 4 पासून सुरुवात होते, टॉपिक 4 पासून सुरुवात होते. मग त्याच्यानंतर पहिलं टॉपिक संविधानाची प्रस्तावना, प्रिएम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सरनाम्याबद्दल झालं. नंतर द युनियन अँड इट्स टेरिटरी, म्हणजे संघ आणि त्याचे कार्यक्षेत्र. येतं लक्षात? त्याच्यानंतर आहे सिटिझनशिप, म्हणजे पहिल्यांदा देश निश्चित केला. पहिल्यांदा सरनाम्यामधून घटना कशासाठी आहे, काय आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे, हे सरनाम्यातून स्पष्ट झालं. दुसऱ्यांदा देश म्हणजे काय, त्याचं क्षेत्र कोणतं आहे ते निश्चित केलं. मग या देशात
कोणाला नागरिक म्हणायचं ती व्याख्या स्पष्ट केली. मग या नागरिकांसाठी मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, ते पहिल्यांदा स्पष्ट केलं. त्यानंतर राज्याला कारभार करण्यासाठी लोकशाहीमध्ये DPSPs दिले, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसी दिल्या, राज्याची नीतीदर्शक तत्व दिली. त्याच्यात सोबतच नागरिकांना मूलभूत कर्तव्यानंतर ऍड ऑन करण्यात आली, ते दिलं. एकूणातलं या संरचनेमध्ये, संविधानामध्ये बदल करता येतो का, हे पुढचं महत्वाचा टॉपिक या ठिकाणी दिला, कारण की तो या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनेच आला पाहिजे असं या ठिकाणी लेखकाला वाटलं. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, येतं लक्षात, घटना दुरुस्ती. त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचं, येतं लक्षात, भारतीय राज्यघटनेचं काय सॅलियन फीचर्स तुम्ही म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण जे बघितले ते कशासाठी होते, तर ते महत्वाची वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये, त्याची गुणधर्मांच्या बाबतीमध्ये याबद्दल होत. आता इथं मध्ये जे शेवटचे दोन टॉपिक आपण बघितले, कोणकोणते, घटना दुरुस्ती आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे दोघांशी इंटर रिलेटेड आहे. ते तुम्ही त्याच क्रमाने घेतले पाहिजे असं नाही. नवीन एडिशन मध्ये, आता ही चौथ्या एडिशनची इंडेक्स मी तुम्हाला दाखवतोय, नवीन एडिशन मध्ये त्यांना थोडं शेवटी टाकण्यात आलेलं आहे. याच्या लक्षात का हे टाकण्यात आलं, त्याच्या मागचंही कारण आहे, कारण की याचा संबंध पूर्ण घटना समजून घेतल्यानंतर तुम्हाला येत जातो, म्हणून या दोन गोष्टी तुम्हाला नंतर समजल्या तरी काही हरकत नसते. आता या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, सरकारची प्रणाली म्हणजे सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट, शासन व्यवस्था, सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट, शासन व्यवस्था. आता या शासन व्यवस्थेचा टॉपिक खाली तुम्हाला दिलेले आहे प्रकरण, संसदीय व्यवस्था, पार्लिमेंटरी सिस्टीम, त्याच्यानंतर आहे फेडरल सिस्टीम, संघीय व्यवस्था, केंद्र राज्य संबंध, सेंट्रल स्टेट रिलेशन, आंतरराज्य संबंध, इथं लक्षात. त्याच्यानंतर इमर्जन्सी, म्हणजे ज्याला म्हणतो आपण आणीबाणी, येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत, केंद्रीय मंत्री परिषद म्हणजे मिनिस्ट्री ऑफ काउन्सिल, मंत्रिमंडळाच्या विविध समित्या, आणि त्याच्यानंतर पुन्हा संसद. बघा 22वा टॉपिक कोणता आहे, पुन्हा संसद आहे. याच्या अगोदर परत तुम्ही काय शिकलेले आहात, किंवा कोणता टॉपिक होता हा, 13वा, 12वा, पार्लिमेंटरी सिस्टीम. म्हणजे जर हे दोन प्रकरण वेगळे असतील, ठीक आहे, आणि इथं काय आहे, सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट, शासन व्यवस्था, शासन व्यवस्थेखाली पार्लिमेंटरी सिस्टीम, संसदीय व्यवस्था, आणि त्याच्यानंतर द युनियन च्या अंतर्गत आपण संघ या टायटल खाली काय बघतो आहोत, संघ या टायटल खाली तुम्हाला बघा प्रकरण क्रमांक 3 आहे तुमच्या डोळ्यासमोर, भाग 3, केंद्र सरकार. या केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री वगैरे झाले, आणि त्याच्यानंतर 22वं प्रकरण आहे संसद. म्हणजे केंद्राच्या अभ्यासामध्ये संसद आहे, आणि शासन व्यवस्थेच्या अभ्यासाखाली संसदीय व्यवस्था आहे. येत्या लक्षात. आता आपण थोडक्यात बघूया इन डिटेल एक्सप्लेन करत असताना. बघा, तुम्हाला पहिल्यांदा कोणतं प्रकरण आलं, पहिल्यांदा प्रकरण तुमचं माझं आता जे इंडेक्स बघितली त्याच्यामध्ये कोणतं आलं, तर त्याच्यामध्ये तुमचं माझं कंपोनंट आला, तो म्हणजे विशेषत्वाने आपण ज्या वेळेला बघितलं की पार्लिमेंटरी सिस्टीम हा घटक आला. येतं लक्षात, पार्लिमेंटरी सिस्टीम म्हणजे त्याचं टायटल होतं शासन व्यवस्था. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं होतं, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं होतं सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. येतं लक्षात. या एकत्रित टॉपिक खाली, या एकत्रित टॉपिक खाली तुम्हाला पहिलं प्रकरण आलं,
ते कोणतं आलं? तर ते पहिलं प्रकरण होतं मित्रांनो तुमच्यासाठी, ते म्हणजे संसदीय व्यवस्था. ते कोणतं होतं? संसदीय व्यवस्था, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पार्लिमेंटरी सिस्टीम. येतं लक्षात? त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या पुढचं भाग बघितला, म्हणजे पार्ट बघितला इंडेक्स मध्ये. तो भाग कसला होता? दी युनियन, म्हणजे संघ, किंवा सोप्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता त्याला केंद्र. या केंद्राच्या अखत्यारीत काय बघितलं तुम्ही? कोणतं चॅप्टर होतं? 22वा. तर ते चॅप्टर सॉरी. तर त्या प्रकरणामध्ये संघ याच्या टायटल खाली तुम्ही पहिल्यांदा प्रेसिडेंट, डेप्युटी प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट, पंतप्रधान हे बघितले, आणि त्याच्यानंतर लास्ट टॉपिक तुमचा होता संसद, ज्याला आपण म्हणतो पार्लिमेंट. आता या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या येते लक्षात, अभ्यासामध्ये ज्या वेळेला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ठरवावी लागते, त्यावेळेला तुम्हाला काय दिसतंय या तुमच्या डोळ्यासमोर? पहिल्यांदा तुम्हाला सिस्टीम ऑफ द गव्हर्नमेंट मध्ये सिस्टीम समजली पाहिजे का, की गव्हर्नमेंट समजलं पाहिजे? तर पहिल्यांदा गव्हर्नमेंट समजलं पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला शासन समजलं पाहिजे. येतोय मित्रांनो लक्षात? आता ज्या वेळेला आपण या सर्व गोष्टी बघतो, येत्या लक्षात, त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा काय समजलं पाहिजे? शासन. येत्या लक्षात? म्हणजे पहिल्यांदा गव्हर्नमेंट समजलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट समजल्यानंतर तुम्हाला हे समजलं पाहिजे की पार्लिमेंटरी सिस्टीम आणि संसद याच्यामध्ये काय फरक आहे. पार्लिमेंट सेपरेट आहे आणि पार्लिमेंटरी सिस्टीम सेपरेट आहे. येत्या लक्षात? पार्लिमेंट स्वतंत्र आहे आणि पार्लिमेंटरी सिस्टीम स्वतंत्र आहे. म्हणजे याचा अर्थ असा की संसदीय व्यवस्था वर्सेस संसद, हे जर असेल तर तुम्हाला संसद म्हणजे काय हे माहिती आहे का? संसदीय व्यवस्था म्हणजे काय हे माहित आहे का? हे जर तुम्हाला मला कळालेलं असेल तर आपला अभ्यास प्रॉपरली होत आहे असं आपल्याला या राज्य व्यवस्थेच्या बाबतीत म्हणावं लागेल. पण आपल्याला एकच सांगण्यात येतं. आता मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो याच्या बाबतीमध्ये. येते लक्षात? मित्रांनो, संसद आणि संसदीय व्यवस्था याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हा घटक लक्षात येतो. गव्हर्नमेंट म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट इज इक्वल टू एक्झिक्युटिव्ह प्लस ज्युडिशियरी प्लस लेजिस्लेचर. म्हणजे सोप्या भाषेत काय? तर कार्यकारी, न्यायिक आणि कायदेमंडळ या तिघांना मिळून सरकार म्हणतात. मात्र शिकवताना तथाकथित पॉलिटीचे शिक्षक काय सांगतात? सरकार म्हणजे फक्त एक्झिक्युटिव्ह, जे कार्य करतात ते, जे कार्यकारी अधिकार क्षेत्रात असतात ते, त्यांना गव्हर्नमेंट म्हणतात. त्या ठिकाणी कायदे मंडळ येतं का? तर काही ठिकाणी अर्धवट शिक्षक अर्धवटराव म्हणतात की एक्झिक्युटिव्ह हे कशातून निर्माण होतात? लेजिस्लेचर कायदेमंडळातून निर्माण होतात. म्हणून कदाचित काही तज्ज्ञ म्हणतात की एक्झिक्युटिव्ह प्लस लेजिस्लेचर म्हणजे कार्यकारी आणि कायदेमंडळ याचा समावेश गव्हर्नमेंट मध्ये होतो, न्यायिकचा होत नाही असं ते म्हणतात. मात्र राज्यघटना तुम्हाला मला सांगते की गव्हर्नमेंट इज इक्वल टू एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी प्लस लेजिस्लेचर. कार्यकारी, न्यायिक आणि कायदेमंडळाचा तिघांचा समन्वय म्हणजे गव्हर्नमेंट होय. पुढचा महत्वाचा मुद्दा, आजच्या लेक्चरचा लास्ट कॉन्सेप्ट. थोडक्यात लेक्चर आहे, शॉर्ट लेक्चर आहे, तुम्हाला काही मी इन डिटेल
प्रत्येक मुद्दा समजून सांगणार नाही, जिच्यावर तुमचा पुढचा अभ्यास अवलंबून आहे त्याच मुद्द्यांवर आपण हे सुरू करणार आहोत. येत्या लक्षात, इन डिटेल ज्या वेळेला लेक्चर सिरीज असेल त्यावेळेला किंवा बॅच सुरू होईल त्यावेळेला, इट इज अ वन काइंड ऑफ डेमो, एक प्रकारचा डेमो आहे. पार्लिमेंट मध्ये काय येतं, तर पार्लिमेंट मध्ये फक्त केंद्रीय रचना येते, केंद्रीय संरचना येते. म्हणजे पार्लिमेंट हा शब्द, संसद हा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला कोण कोण येतं, तर ज्या वेळेला संसद हा शब्द येतो त्यावेळेला केंद्रीय पातळीवरचे राष्ट्रपती येते लक्षात, प्लस राष्ट्रपती येतात. त्याच्यानंतर कोण येईल, राज्यसभा आणि लोकसभा. हे तीन घटक केंद्रीय पातळीवरचे संबोधले जातात संसद म्हणून. येते लक्षात, संसद म्हणून हे ओळखले जातात. कळतंय? आणि पार्लिमेंटरी सिस्टीम किंवा संसदीय व्यवस्थेमध्ये कोण कोण येतं, तर या ठिकाणी तुम्हाला कळतं इन डिटेल ज्या वेळेला तुम्ही कॉन्सेप्च्युअली अभ्यास करता त्यावेळेला. या ठिकाणी युनियन लेव्हलचे दोन्ही लेजिस्लेचर येतात, राज्यसभा आणि लोकसभा. त्याचप्रमाणे स्टेट लेव्हलला जे असतात त्यांचाही या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे विधानसभा असेल तर विधानसभा तर असतेच म्हणा, राज्य विधान परिषद असेल तर विधानसभा विधान परिषद यांचं कॉम्बिनेशन स्ट्रक्चर, गव्हर्नर, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, तीन ऑर्गन्स झाले स्टेटचे, पार्लिमेंटरी सिस्टीमचे. मग जर प्रश्न विचारला किंवा विचारलेला आहे भूतकाळामध्ये, संसद म्हणजे कोण, संसद हा शब्दाचा अर्थ काय बघितला आपण, संसद या शब्दाचा अर्थ राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. संसदीय व्यवस्था म्हणजे केंद्रीय पातळीवर पण व्यवस्था अस्तित्वात आहे आणि राज्य पातळीवर. संसद व्यवस्था कोणत्या पातळीवर अस्तित्वात आहे, फक्त केंद्रीय पातळीवर संघीय पद्धत. दुसरा प्रश्न, संसदीय व्यवस्था, संसद कुठे अस्तित्वात आहे, फक्त संघ व्यवस्थेमध्ये केंद्र पातळीवर. मात्र संसदीय व्यवस्था हा शब्द वापरला तर ती दोघही पातळीवर आहे, केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर. पहिल्यांदा तर आपल्याला माहित नसतं की सरकार म्हणजे काय, दुसऱ्यांदा आपल्याला कळत नाही की संसद म्हणजे काय, आणि पार्लिमेंटरी सिस्टीम किंवा संसदीय व्यवस्था म्हणजे काय. जरी माहित असलं तरी अपूर्ण माहित असतं, आणि त्यातून आपण अपेक्षा ठेवतो की आपली प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहिजे. येत आहे मित्रांनो लक्षात. सगळ्यात प्रथम अशा प्रकारच्या कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत या बॅचमध्ये. येत्या लक्षात. तुम्हाला कसं वाटलं लेक्चर निश्चित कमेंट करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, एमपीएससी यूपीएससी तक्षशिला अकॅडमी. ओके. आणि टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अपडेट्स मिळतच जातील. येत्या लक्षात. थँक्यू व्हेरी मच.